नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण काल म्हणजे 26 एप्रिल 2026 रोजी बॉम्बे हायकोर्टची क्लर्क पदाची परीक्षा झाली. मग आता त्या परीक्षेचा कट ऑफ किती लागू शकतो या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की नेमकं आपण टायपिंगसाठी क्वालिफाय होऊ की नाही किंवा किती मार्क्स असतील तर सेफ स्कोर आहे. तर ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पेपर तर सोपाच होता, मग कट ऑफ खरंच हाय लागेल का? किंवा कितीपर्यंत खाली येईल? ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. या पेपरमध्ये 90 ते 95% प्रश्न याच कोर्समधून विचारलेले आहेत. तर आता या ठिकाणी पहा, कालचा जो लिपिकचा पेपर होता ना, तो खूप सोपा होता. त्यात काही डाऊटच नाहीये. म्हणजे त्या पेपरमध्ये काही दमच नव्हता असं म्हटलं तरी चालेल. गणिताचे 1-2 प्रश्न अवघड सोडले, तर बाकी त्यामध्ये अवघड असं काहीही नव्हतं. खूप सोपा पेपर होता. याचा अर्थ कट ऑफ खूप खाली येईल असं होत नाही किंवा सॉरी याचा अर्थ कट ऑफ खूप हाय लागेल असा होत नाही मित्रांनो. त्याची कारणं पण मी तुम्हाला सांगणार आहे. पेपर खूप सोपा होता, परंतु आपल्याला 60 मिनिटांमध्ये 90 प्रश्न सोडवायचे होते. त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता चाचणीची 40 प्रश्न, प्रत्येकी 20 याप्रमाणे 40 प्रश्न होती आणि हे काय म्हणजे साधी गोष्ट नाही. इट्स व्हेरी बिग चॅलेंज की 60 मिनिटांमध्ये 90 प्रश्न सोडवायचे आणि त्यामध्ये पण 40 प्रश्न गणित बुद्धिमत्ता चाचणीचे असतील. भलेही ती सोपे असतील, पण थोडा तरी तो विचार करावा लागतो. त्यामुळं 90% मुलांचा 90 ते 95% मुलांचा पेपर कव्हर झालेला नाही. पेपर कव्हर झालेला नाही म्हणजे काय? तर त्यांचे 90 प्रश्न सोडून झालेले नाहीत. मग शेवटच्या काही वेळामध्ये त्यांनी अंदाजे रोल करून बाहेर आलेले आहेत. हार्डली 5 ते 10% मी म्हणतो 10% पण नाही 65% मुलं असे असतील, की ज्यांचा 100% पेपर सोडून झालेला आहे म्हणजे 90ला 90 प्रश्न सोडून आलेले आहेत. ती पण मुलं कोण असतील तर ज्यांनी बँकिंगची तयारी केलेली असेल किंवा ज्यांचं गणित बुद्धिमत्ता चाचणी खूप चांगल्या दर्जाचा असेल, MPSCची तयारी केलेली असेल आणि गणित बुद्धिमत्ता खूप चांगला असेल, तेच विद्यार्थ्यांनी फक्त पेपर कव्हर म्हणजे त्याच विद्यार्थ्यांचा फक्त पेपर कव्हर झालेला असेल. बाकी विद्यार्थ्यांचा पेपर कव्हर झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं पेपर जरी सोपा असला तरी बऱ्याच जणांचे प्रश्न सोडवायचे राहिलेले आहेत. आणि अजून एक लक्षात ठेवा, की एक्झाम सेंटरमध्ये एका तासामध्ये 90 प्रश्न सोडवणं आणि घरी आल्यानंतर ते 90 प्रश्न सोडवणं यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. एक्झाम सेंटरमध्ये एक सायकॉलॉजिकल प्रेशर असतं, मानसिक दडपण असतं. त्यामुळे सोपा पेपर असला तरी सिली मिस्टेक होतात. त्यामध्ये सुद्धा मार्क जातात मुलांचे आणि बरेच मुलं असे आहेत, की उत्तरं येत होती पण ते बाहेर आल्यानंतर कळलं, अरे आपण इथं तर सिली मिस्टेक केली. तर असे पण आहेत. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. कट ऑफ खूप हाय जाणार नाहीये. बऱ्याच जणांना असं वाटत होतं, की 70-75 पर्यंत कट ऑफ जाईल, तर असं होणार नाही मित्रांनो. त्याचं कारण सांगतो. मागच्या वेळेस ना पेपर याच्यापेक्षा अवघड होता. थोडासा, जास्त नाही आणि जागा फक्त खूप कमी जागा होत्या. तरीसुद्धा कट ऑफ 62 पर्यंत खाली आला होता आणि यावेळेस पेपर मागच्या वेळेसपेक्षा सोपा आहे. पण एवढा म्हणजे मागच्या वेळेस खूपही अवघड नव्हता असं नाहीये. पेपर सोपा आहे, पण जागा खूप पटीनं जास्त आहेत ना. मागच्या वेळेस ज्या जागा होत्या त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जागा यावेळेस जास्त आहेत. त्यामुळं माझं स्वतःचा अंदाज असा आहे, की 60 किंवा त्यापेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत, त्या विद्यार्थ्यांनी बिनधास्तपणे टायपिंग सुरू करा. आणि एक लक्षात ठेवा 60 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत, त्यांनी टायपिंग सुरू करा. आणि समजा तुम्ही टायपिंग केलं आणि बॅड लकनी असं होणारच नाही, पण बॅड लकनी तुम्हाला बोलावलं नाही. चांगले मार्क्स असू नये, 60-65 मार्क्स आहेत तरी बोलावलं नाही, तर केलेलं टायपिंग वाया जाणार नाही. जिल्हा न्यायालयाची सुद्धा जाहिरात येणार आहे किंवा ती टायपिंगची जी प्रॅक्टिस केली कुठं ना कुठं तुम्हाला कामाला येईलच. पण असं नको ना व्हायला, पेपर खूप सोपा आहे, मग मेरिट खूप हाय जाईल म्हणून आपण टायपिंग करायचीच नाही आणि मग रिझल्ट आल्यानंतर पाहिल्यावर कळतं, अरे आपल्याला सुद्धा टायपिंगला क्वालिफाय केलेलं आहे. मग त्यावेळेला राहिलेल्या वेळेमध्ये टायपिंग कव्हर करणं खूप अवघड जातं. कारण टायपिंग स्पीड वाढण्यासाठी वेळ लागतो आणि ते आत्तापासून तुम्ही केलं तर तुमचं आणि टायपिंगचं जेव्हा एक्झाम असेल तोपर्यंत तुमचं ते कव्हर होईल आणि टायपिंगसाठी फार वेळ नाही मित्रांनो, लवकरच टायपिंगसुद्धा घेणार आहेत ते. त्यामुळं ज्यांना 60 व त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत, त्या विद्यार्थ्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस सुरू करा. एकही दिवस वाया घालवू नका.
कारण टायपिंगमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स मिळणं आवश्यक असतं आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तोंडी परीक्षा असते. तर मी परत सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना 60 व त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांनी बिनधास्त टायपिंग सुरू करा. जरी बॅड लकनी मेरिट हाय लागणारच नाही, 60 किंवा त्यापेक्षा जास्तच्या मुलांना घेतीलच ते, कारण जागाच खूप जास्त आहेत. आणि जरी बॅड लकनी नाही लागलं तर टायपिंग केलेलं तुमचं म्हणजे जी काही प्रॅक्टिस केली ती वाया जाणार नाही. तर ठीक आहे, तर हेच मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. शिपाईचा कट ऑफचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करतो. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.